बघत असू तर आज आपल्या गावात महिला सरपंच आहे। याचा अर्थ काय की महिलांना सर्व क्षेत्रात समान अधिकार दिलेला आहे। इव्हन आपण म्हणू शकतो की सरकारने आता समान म्हणण्यापेक्षा थोडा अधिक जास्त अधिकार देऊन महिलांचा सन्मान केलेला आहे। तर त्यासाठी त्या दिवसाची जाण म्हणून आजचा कार्यक्रम आपण ठेवलेला असतो। या दिवशी सर्व महिलांपर्यंत ग्रामीण भागात तळागाळापर्यंत हा मेसेज द्यायचा असतो की स्त्री पुरुष समान आहे। आता पहिल्यासारखा भेदभाव राहिला नाही। बऱ्याच ठिकाणी काय होतं की काही कारणास्तव मुलींचे लग्न लवकर होतात किंवा शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे शिक्षण राहून जातं। तर आता तसं न करता आता आपल्याला भविष्यामध्ये असं बघायचंय की शहरी भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात आयुष्यात 365 दिवस ते त्याच महत्वाचं असतं, परंतु कुठेतरी महिला सन्मान झाला पाहिजे यासाठी शासनाने पूर्ण प्रत्येक भारतीय स्तरावर नाही तर जागतिक स्तरावर युनेस्को मध्ये ज्या वेळेस निर्णय घेण्यात आला की आपण महिलांना सन्मान द्यायचा आणि सन्मान देण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर आजच्या दिवशी म्हणजे 8 रोजी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं। याचं कारण असं की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त भारत देश नाही तर जगामध्ये महिला काय करू शकते तर महिला जग बदलू शकते। शिवाजी महाराज घडले फक्त एका महिलेमुळं, जिजाबाईनं घडवलं, कृष्ण घडले असतील यशोदामुळंच, अर्जुन घडले असतील कुंतीमुळंच। म्हणजे हे जे काय महापुरुष आहेत हे पुरुषापेक्षाही त्याच्या पाठीमागं मार्गदर्शन करणारे जगाचं वास्तव दाखवणारी कोण आहे, एक स्त्री आहे। स्त्री जे करते ते कोणत्या पद्धतीने करू शकते तर ती पूर्ण जग बदलायचं तिच्याकडं सर्व रिमोट आहे असं मी समजतो। पण ते व्यवस्थित हाताळणं गरजेचं नाही तर कसं असते शेजारच्या मुलाला काहीतरी आणलं माझ्याही मुलाला पाहिजेत त्याची परिस्थिती नसली तरी त्या ही जी महिलाची हत्ती उठते ती सोडून आपण वेगळ्या दृष्टीने नजरेने जर पाहिलं जगाकडं तर निश्चितच संस्कार चांगले लागतील। पण आपल्याला दाखवून दिलं कारण लहान असताना 14 वर्ष कमी झालं लहान होत्या तरी त्यांनी शिक्षणाची जोड केवळ होण्यासाठी माना कि मुश्किल है सफर पर संग हो मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आ